नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सुहाग रात्रीला दूध प्यायला आणि बेडवरच बेशुद्ध पडला। नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। विवाहाच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहे। मध्य प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली। विवाहाच्या पहिल्या रात्री वधूने अंमली पदार्थ टाकलेले दूध वराला प्यायला दिलं। त्यानंतर वर बेशुद्ध पडताच वधू लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार झाली। यामुळे वराला जबर मानसिक धक्का बसला असून त्याची प्रकृती बिघडली आहे। नवऱ्या मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। मध्य प्रदेशातील छतरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली। विवाहानंतर गृहप्रवेशाची प्रथा पार पडली। लग्नाच्या पहिल्या रात्री वधूने वराला ग्लास भरून दूध प्यायला दिले, पण दूध पिताच वर बेशुद्ध पडला। दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला असता वधू घरातून गायब झालेली होती। यामुळे त्याला जबर मानसिक धक्का बसला। तसेच अंमली द्रव्य मिश्रित गुंगी आणणारं दूध प्यायल्याने त्याची तब्येत आणखी बिघडली। मग कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात भरती केलं। नौगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुलवारा गावात हा प्रकार घडला। येथील एक वधू लग्नाला 24 तास व्हायच्या आत फरार झाली। तिने पतीच्या दुधात अंमली द्रव्य मिक्स केले आणि लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने घेऊन ती पळून गेली। पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी लुटारू वधू, तिचे भाऊ आणि भावाच्या मित्रासह 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या 4ही जणांचा शोध सुरू आहे। पीडित तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की नौगाव येथील आमचे कौटुंबिक पुरोहित शकून पाठक यांनी हा विवाह ठरवला। विवाहाच्या 17 दिवस आधी महोबा जिल्ह्यातील सरसाकी येथील गुडा गावाचे रहिवासी पप्पू राजपूत आणि शकून पाठक यांनी चरखारी येथील हनुमान मंदिरात मुलगी दाखवली होती। खुशीसोबत तिचा धाकटा भाऊ छोटू तिवारी, त्याचा मित्र विनय तिवारी होते। मुलीच्या आईची प्रकृती बरी नसते, त्यामुळे विवाह लवकर करायचा आहे असं त्यांनी सांगितलं। 11 डिसेंबरला विवाहाची तारीख ठरली, पण विवाहानंतर सून फरार झाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक रावत यांचा मुलगा राजदीप रावत वय 29 याचा विवाह खुशी तिवारीशी निश्चित झाला। 11 डिसेंबरला हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह पार पडला। विवाहाला मुलीचा धाकटा भाऊ छोटू तिवारी, त्याचा मित्र विनय तिवारी यांच्यासह अनेक लोक आले होते। 12 डिसेंबरला मुलगी आणि तिचा पती पहिल्या रात्रीची तयारी करत होते। वधूने नवऱ्याला दूध प्यायला दिलं। दूध पिताच राजदीप नशेत झोपी गेला। त्यानंतर वधूने लग्नात परिधान केलेले दागिने तसेच तिच्या विवाहित ननंदेचे दागिने घेऊन ती पसार झाली। सकाळी तरुण शुद्धीवर येताच त्याची पत्नी गायब झाल्याचे त्याला समजले। रुग्णालयात नेल्यावर त्याने प्यायलेल्या दुधात अंमली पदार्थ मिक्स केल्याचे निष्पन्न झाले। तरीही ही बातमी ऐकल्यानंतर, ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।